कुटुंब सुद्धा बळ देत आहे, शब्द वापरत आहे. समाजाच्या पोराबाळांचं लेकराबाळांचं कल्याण करायसाठी आरक्षण मात्र आणायचं शब्द दिला. हो, आरक्षण ह्यावेळेस आपण घेणार. समाजाला एक शब्द वापरला होता, आता बसायचे दिवस नाहीत घरी. जात संकटात सापडली तर हारायला लागली. कामधंदे सोडून द्यायचे असतात बाबा. एकदा जर जात मोडली कोणी कोणाचं नसतं. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईसाठी निघालेली रॅली जवळपास 5 ते 6 तासानंतर केवळ 6 ते 7 किलोमीटर पुढे आलेली आहे आणि आता पैठण मार्गाला लागलेलं आहे. या रस्त्यामध्ये एक महत्त्वाचा चौक लागला आता, जिथं खूप मोठी गर्दी जमली होती. त्या चौकाला पैठण चौक म्हटलं जातं, पण पाटलांची सभा झाली होती. त्या सभेनंतर त्या चौकाला खुटा चौक असं नाव देण्यात आलेलं आहे. पाटील साहेब, खुटा चौक काय नाव आहे मला सांगा तुम्ही. छगन भुजबळ आणि त्यांनी घातलेले लोक ते म्हणत होते मी खुटी मारून ठेवली. पाचर खुटा मारून ठेवा. नाही पाचर मारून ठेवली. म्हणलं तो पाचर मार आमच्या आरक्षणात तो जर नाही खुटा उपटेला मराठीच्या आवलाच सांगणार नाही. त्यावेळेचा तो हाच खुटा चौक आहे की ज्याने 3 करोड मराठी आतापर्यंत आरक्षणात घातले. तर आता शेवटी काय असतं, तिथं इतके लोक जमले लाखात. आज माझ्यासोबत आणखीन आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना आयबीएन लोकमतच्या माध्यमातून प्रामाणिक विनंती करतो. ऐकत असाल तुम्ही आयबीएन लोकमत आत्ता हे शब्द मी पहिल्यांदा द्यायला लागलो. आणखीनही तुमच्या हातातून गेलं नाही. मराठे तुम्ही तुमच्या मनासारखे करू शकता. तुम्ही मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर ओढून घेऊ नका. आणखी संधी गेली नाही. 20-30 लाख आत्ता आहेत, संध्याकाळपर्यंत करोडात जाऊ शकते ते लोक. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. वेटी समाजाला धरू नका. आणखी सुद्धा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन आता ही आयबीएन लोकांचा माध्यमातून शब्द देतो, आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. मराठा नाराजीची लाट तुमच्या विरोधात उसळू देऊ नका. तुम्हाला आणखीन पुन्हा आयबीएन लोकमतच्या माध्यमातून तोच शब्द वापरतो. संधी आली तुम्हाला समाजाचं काम करून दाखवायची, गरीब मराठ्यांची काम करून दाखवायची. त्या समाजाला तळपू नका, तळतळायला लावू नका, त्याचा छळ करू नका. तो मागतोय कायदेशीर त्याची मागणी. मराठा आणि कुणबी एक आहे. गॅजेटेर मागतोय, सगळ्याची अंमलबजावणी मागतोय, तर देऊन टाका. मराठ्यांचे मन जिंका. हो मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचन. फडणवीस साहेब पुन्हा एकदा सांगतो, मराठ्यांचे मन जिंका. आणखीन बी आमची भावना तुमच्याविषयी चांगली आहे आणि चांगली होती म्हणून मराठ्यांनी तुम्हाला सत्ता दिलेली. बरं, हा सल्ला आहे का त्यांना काय म्हणायचं याला विनंती आहे विनंती केली आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आणि सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं. आम्ही आडमुठे नाही येत, आम्हाला राजकारण नाही करायचं. आम्हाला लोक महत्वाचे, जात महत्वाचे, लेकरं महत्वाचे, तर आरक्षण महत्वाचे. लोक जिंकायला संधी आली, जिंका. ही जर संधी जिंकली नाही तुम्ही, राजकीय करिअर संपलं एवढं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला वाटतं सत्ता आहे राहील, पण नंतर कवाच येणार नाही. मन जिंका आणि हे लोकांचा, मराठ्यांचा, गरिबाचा सन्मान करा, अपमान करू नका. पाटील, ही सुरुवात आहे. आणखी मुंबई 6 किलोमीटर आलो आपण. 6 किलोमीटर आलो आपण आता. 6 किलोमीटर मुंबई जायचं ते आता होईल. आम्ही तर जाणारच. 29ला कायद्याचे सगळ्या नियमाचं पालन करून आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता होणार आहे. पुन्हा तेच सांगतो, गरीब मराठी करोडो मुंबईला यायले. फडणवीस साहेब तुम्हाला संधी आली, संधीचं सोनं करा. मराठ्यांचे मन जिंका. मराठ्यांचा आता अपमान करू नका. नसता राजकीय तुमच्या आमदारासहित, खासदारासहित तुमचं सुद्धा राजकीय करिअर आजपासून अंधाराचे असं समजा. नसता मन जिंकून मोकळे व्हा. पाटील साहेब, आंदोलनाची ती सभा आठवते का तुम्हाला? 29 तारखेला याच खुटा चौकात घ्या. हो, पॅक होते. साई रोड पॅक. तुम्ही या सभेमध्ये एक डायलॉग म्हटला होता. तुम्ही तुमच्या पत्नीला संबोधून एक डायलॉग म्हटला होता, आलो तर तू आ, जे मेलो तर समाजाचा. आता पण सांगितलं तीच भावना. आता पण सांगितलं. आता पण भेटले तिथं औक्षण करायला. आता पण सांगितलं
समाजासाठी चाललोय. असं मरण समाजासाठी आलं तर कुणाला दोष नाही द्यायचा. कोणाच्या लेकराला नाही, काय नाही, काय नाही. आपल्या समाज, आपले लेकरं आहेत, आपलं कुटुंब आहे, आपला परिवार आहे, त्यांच्यासाठी लढायला चाललोय. कोणावर नाराज नाही व्हायचं. समाजासाठी जर वीर मरण आलं त्याच्यासारखं मरण नाही. काळजी करायची नाही. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी, देवदेवतांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद आहे. कामं करून पोट भरता येईल. कुणाला दोष द्यायचा नाही. मैदानात गेल्यावर आपली जिंकणारी जात आहे किंवा मरून येणारी जात आहे. समाजासाठी आपलं कुटुंब, आपलं कुटुंब समाजासाठी, समाजाच्या पायावर ठेवलं. नाराज व्हायचं नाही. माझी मुलगी म्हणली समाजाला आरक्षणाची गरज आहे, या बारीनं आरक्षण घेऊन ये म्हणलं. बाळा आम्ही आरक्षण घेऊन ये. पाटील साहेब, भावनिक होत आहे तुम्ही मुलीचं नाव घेतलं. काय असतं, किती त्यांनी पण मोठं मन करावं. बाप चाललाय, कुपोषणाने शरीरात काय राहिलं नाही, मरणार आहे सगळ्याला माहिती आहे. कारण तेवढी शारीरिक ताकद नाही, शरीर घायल झालेलं आहे. तरी पण लेकरं पण म्हणले की समाजाला आरक्षण लय गरजेचं आहे, आता मात्र आणा. म्हणून ते एक आनंद पण वाटतो त्यांच्या शब्दाचा, शूरवीरता पण वाटते त्याच्यात, की समोर एवढं संकट सरकारनं उभा केलेलं हे असून आनंदाश्रू म्हणायचे का? लेकरं सुद्धा कुटुंबाचा सुद्धा पाठिंबा मोठ्या बळ दिल्याने देत आहेत. आनंदाश्रू. कुटुंब सुद्धा बळ देत आहे, शब्द वापरत आहे. समाजाच्या पोराबाळांचं, लेकराबाळांचं कल्याण करायसाठी आरक्षण मात्र आणायचं. शब्द दिला हो, आरक्षण ह्यावेळेस आपण घेणार आहे. समाजाला एक शब्द वापरला होता, आता बसायचे दिवस नाहीत घरी. जात संकटात सापडली तर हारायला लागली, कामधंदे सोडून द्यायचे असतात बाबा. एकदा जर जात मोडली कोणी कोणाचं नसतं. लेकरं जर वायाला गेले, नोकऱ्या नाही लागल्या, काय नाही झाले, तर व्यसनी जर बनले, संसार बरबाद होतो. म्हणून घराच्या बाहेर पडा. अशी संधी पुन्हा नाही येणार. अंतिम टप्पा आहे, निर्णायक टप्प्यावर आंदोलन द्यावं लागतं सरकारला. आता फक्त तुम्ही घराच्या बाहेर पडा. काय लाट उसळली, गर्व वाटावाशी असा समाज होणे नाही राज्यात, देशात नाही होणं. बोलणं सोपं असतं बोल. तुम्ही मीडियावाले रोज कव्हर करता. उभा आयुष्य तुम्ही समाजात घातलंय, राजकीय सभात घातलंय. असं होत नाही शक्यतो. एका हाकेवर आत्तापर्यंत 25-25 आणि 30-30 लाख लोक येणार असतात. आणखी 2 दिवस जायचे, करोडो लोक येणार असले. याच्यासारखी एकजूट मर्दानगी असू शकत नाही. मागं राहिले लोक सुद्धा मागची बाजू सांभाळायला लागली. आम्हाला जर त्रास दिला आणि चाललेले आरक्षणासाठी चालले. हेवा वाटावा, गर्व वाटावा असा समाज आहे. 100% त्यांनी कामं सोडलेत, नोकऱ्या सोडल्यात, व्यवसाय सोडले. ह्यावेळेस मात्र विजय समाजाला द्यायचा म्हणजे द्यायचा. देवेंद्र फडणवीस गोळ्या जरी घातल्या आणि सगळ्याला जरी घातल्या तरी आम्ही मरायला तयार आहे, पण आता मागं हटायला तयार नाही. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना प्रामाणिकपणे सांगतो, गोरगरीब मराठ्यांचे लेकर आहेत, वेदना आहेत, आरक्षण गरजेचं आहे. हट्ट सोडा मराठा देशाचा. मराठ्यांचा अपमान करायचा, हट्ट सोडा. मराठा संपवायचा आहे तुम्हाला, आपण हट्ट सोडा. मराठ्यांच्या मनं जिंका आणि आलेल्या लोकांना त्यांचा सन्मान करा आणि सन्मानाने आरक्षण द्या. या लोकांच्या मनं जर जिंकले तर मरेपर्यंत तुमचा उपकार विसरणार नाही आणि तुम्हाला कधी पडू पण देणार नाही. मित्रत्वाची भूमिका निभावायला मराठा समाज हा देशाच्या पातळीवर खूप इमानदार समाज आहे. याचा मात्र आता अपमान करू नका. नसता राज्यात तुमचे आमदार, खासदार, मंत्र्याचे काही खरं नाही. तुम्हाला वाटत असेल बहुमत आलं, पुन्हा कधी खुल्ली होऊ देणार नाहीत, कधी गुलालही लागू देणार नाही. लांबचा पण जरा भविष्याचा विचार करून बघा. एवढ्या लोकांचा आणि एवढ्या समाजाचा जर अपमान झाला तर तुमचं राजकीय करिअर खाक झालं म्हणून समजा. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, हात जोडून विनंती करून सांगतो, या चौकात आज 2 वर्ष झालेत हक दिलेली आणि आम्ही विनंत्या करतो, पाया पडतो. आज पुन्हा एकदा विनंती आहे, हे समाजाच्या मनं जिंका, त्याचा सन्मान करा, याला अपमान करू नका. किंवा मराठा समाज योग्य संधी आली तुम्हाला, त्यांच्या मनं जिंका, यांना आरक्षण द्या. नसता
मराठा समाज मात्र आता मोकळा माघारी जात नाही. हातात तुमच्या आहे, काय करायचं बघा. मागच्या वेळेस दंड थोपटले होते ह्याच चौकात तुम्ही. यावेळेस विनंती आहे सरकारला. हे बघा, काही गोष्टी मिळवायच्या अगोदर आडमुठ्यात नाही जायचं, नंतर पाहू. पाटील साहेब, कोर्टामध्ये याचिका दाखल केली गेलेली आहे, त्या ठिकाणी आंदोलन करायची परवानगी द्यावी म्हणून तुमच्या वतीने. प्लस सांगितलं होतं आम्ही, कारण येत्या 8 वाजता आम्हाला पत्र झाली मिळालं. आता तिथं. झाली का? मान्य न्यायदेवता 100% न्याय देईन, आम्हाला खात्री. लोकशाही फासावर लटकू शकत नाही. माझं न्याय मंदिर कायदा संविधानाला फासावर नाही लटकू शकत. सरकारचं ऐकून गरिबाच्या वेदना जाणून त्या जागेवरती मान्य न्यायालय कायदेशीर जे नियम सांगत त्या नियमात राहून आम्ही आमरण उपोषण आझाद मैदानावर करू. तुम्ही नियम पाळणार सगळे? 100% सांगितलेले सगळे. त्याच्यामुळं 29 ऑगस्टला 10 वाजता आमरण उपोषण सुरू होणार आझाद मैदान. निश्चितपणे बघितलं आपण, कुटुंब ऑक्शन करायला आलं त्यावर बोलताना पाटील थोडे भावनिक झाले. त्यानंतर मात्र कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि ती याचिका न्यायदेवतेवर विश्वास आहे हात जोडून त्यांनी विनंती केलेली आहे. संविधानाचा बळी कोर्ट देऊ शकत नाही आणि आम्ही कोर्टाने सांगितलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळून आझाद मैदानावर बसू. त्यांना आशा आहे की अजूनही आझाद मैदानावर कोर्ट त्यांना उपोषणात बसवण्यास परवानगी देऊ शकतं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली, सराट.